ठरलं मग, ह्याच घोषणा म्हणायची आपण. चला रे बस. बे के बे, बे दोन्ही चार, गणपतीचा जय जयकार. तीन एके तीन. वस्ताद, अहो ते गणपती आहेत म्हणून जरा काय झालं? अहो तुम्ही वरडाना बी झालाय. तुझ्यावर काय फरकच पडणार नसल तर मी कशाला माझा घसा सुकवू? नाही वस्ताद, आणि माझं मी ठरवले आता की तालीम आणि कसरत कधी बी चुकवणार नाही म्हणून. गणपतीचं विसर्जन झालं की मी तालमीत येणार बघा. आता तालमीच विसर्जन कर पाहिजे तर. अहो असं कसं? अरे राणा, 17दा तुला निरोप पाठवून बी तालमीत येत नाहीस तू. माहित आहे, मला भाल्याने सांगितलं होतं. अहो पण ते गणपतीच्या कामात अडकलो होतो. राणादा, लय मोठा मॅटर आहे. आपल्या तालमीचं काय खरं वाटत झाले? कसला मॅटर? ते इथं नाही, तालमीत सांगतो सगळ्या समोर. चल तालमीत. अहो नाही, ते आज गणपतीचं विसर्जन तेवढं उद्या येतो की तालमीत. ते आज जरा महत्वाचं काम आहे. राणा, शेवटचं सांगतोय, तू जर तालमीत नाही आलास तर खरंच तालमीचं विसर्जन होणार बघ. अजिबात नाही. तालीम म्हणजे आपल्या गावची शान आहे. असं कसं विसर्जन होईल? आजचं विसर्जन झालं की मी उद्या तालमीत येतो बघा. चालतंय, ये तुझ्या सवडीनं, आम्ही बघतो वाट. बाल्या चल. थापा मारायचं बंद कर पहिलं. अर्धा तास झाला त्या कोपऱ्यावर जायस. आलो काय आलो आहेस कुठं तू? हे काय तुमच्या मागेच आहे ना व. ज्या तर सुधर की मरदा जरा. टायमाची इज्जत बिज्जत कर जरा. मी सुधारलायचा ना मग झालं की. हे बघ, माझ्या संकट राहायचं तर तुला बी सुधारायला लागते. ते बघू का तर. पण आता का बोललेलं सा? अरे आज घरच्या गणपतीचं विसर्जन आहे, विसरलाच होय? की तरी म्हटलं घरात कसली गडबड चालू आहे. आज घरच्या गणपतीचं विसर्जन आहे, विसरलोच मी. हेच मंडळाच्या गणपतीचं असतं तर. मंडळाच्या गणपतीचं कोण कसं विसरेल? अहो मंडळाचा गणपती म्हणजे कसं वाजत गाजत त्या नाच. माहिती आहे नाहीस? अरे घरचा गणपती बी तेवढाच महत्वाचा असतोय. घरचा गणपती बी तेवढाच महत्वाचा असतो. सनिदा, हा? ह्या घरच्या गणपती पायी 5-6 दिवस फार उपवासच घाललाय हो. मी काय म्हणतोय, आपण आपल्या घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यावर जाऊया बरं का. मारूया काय हा, म्हणजे 5-6 दिवसाचा उपवास जो घालला की नाही, त्याला सगळा उठ्ठाच काढायचा. माझं काल तर 2-4 दिवस झालं फडफडाय. अजिबात नाही बघ. दारू प्यायची नाही म्हणजे नाही. मी सुधारलोय, आता तू बी सुधारायचं. सुधारणार. हा भावा. पण मी काय म्हणतोय, हा? आज पिऊया, उद्या माळ घालूया. बंद म्हणजे बंद बघा उद्या. अरे वचन दिलंय मरदा. मग कुणाला? म्हणजे माझं मी मलाच वचन दिलंय, पाळावं लागतंय. तुम्ही तुम्हालाच वचन दिले? काय राव, असं कवा करताय होय? वचन द्यायच्या आधी जरा तरी विचार करायचा. कसं राव? अहो द्या, कान हलू दे ना तर मान हलू दे. बंद म्हणजे बंद बघ. नमस्कार राव. नमस्कार. काय रे, घरी गणपती विसर्जनाची तयारी चालली आहे, तुम्ही इकडे काय करायला? इथं ते तेच की गणपती तयारी. हा, ते काय हिरीवर. दुसरी कसली तयारी चालली? नाही नाही, म्हटलं काय नाही. अहो दारूच्या थेंबा सुद्धा विचार करत नव्हतो आम्ही. मी संध्याकाळी ते सांगत होतो की दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करायला नाही, कुठली भानगड करायला नाही. काय संध्या? हा हा, मी सुधारलोय. आता अवधा बी सुधारलाय. हे सुधारलाय? दारूच विचारलं होतं तुला? चला बसा गाडीत, नाही तर इथे विसर्जन व्हायचं. चला बसा. राणा, ते भजनी मंडळाला सांगितलंयस ना व? सांगितलंय की बेदुनीला येणार आहेत समधी. म्हणजे 4 वाजता. बरं ते बेपंची वाटी घेतलायस ना तू? हे काय आता नवीन? बे के बे, बेपनचे 10 म्हणजे 10 वाती केल्या आहेत का? बरोबर ना? एकदम बरोबर.
तुम्हाला बी येते की पाड? तुमच्याकडनं शिकते हळूहळू. चांगले शिकत जावं काय, शिकणं कवा बी चांगलं असते. हो. राणा, मोदक किती घ्यायचं रे? भैया ठीक आहे की. तू पाड्याचं लईच मनावर घेतलायस, तर मला पावकीन दिडकीचा हिशोब सांग बघू. आता हे का असते? हे असलं जुनं शिकणं चालत नाही आपल्याला. तुला येत नाही म्हणून सांग की सरळ. बरं नाही येत. अंजलीबाईंना विचार की येते का? मला नाही येत बाबा. नाही येत काय? मग मी शिकवतो की नंतर. अरे वा, तू लई शाना झालास आणि माझी अंजली काय अडाणी हाय होय? राणा तर लय शाना झालाय बरं का आजकाल. नको तेवढा शाना झालाय तो. इथं गणपतीच्या विसर्जनाची तयारी सोडून दाताड काढत बसल्यात खुशाल. गणपती बाप्पा यांच्या या खुशालीचं विसर्जनच करून टाक र बाबा. चला, बाप्पाला निरोप द्यायची वेळ झाली. पूजा सुरू करा. चला वहिनी या, विसर्जनाचा पूजेचा मान घ्या. नाही त्यांना कशाला? राणा तू ना अंजली करा की पूजा. आबा, वहिनींना करू देत पूजा. नाही न ग, मामांजी म्हणायलेत ना व, मग तुम्हीच करा. तेच म्हणतोय आम्ही. वहिनी अहो, विसर्जनाचा पूजेचा मान तरी घ्या. नगर आणा भाऊजी, करू द्या जाऊ बैसतेच. राहू दे. ताईसाहेब, हितलं तरी मान घ्यायचा. घरगुती पूजेत कसला आलाय मान? अगं कुठला कासना, मान महत्वाचा. आता जरा गपचूप बस. गणपती बाप्पा, आमचा निरोप घेऊन तू निघालायस, पण पुढच्या वर्षी लवकर ये काय. आणि या वर्षी जसा खूप आनंद घेऊन आलास, तसेच आनंदाचे क्षण वर्षभर येत राहू देत. आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहू. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. बे एके बे बे दुनी चार, गणपतीचा जय जयकार. दोन्ही चार, गणपतीचा जय जयकार. तीन एके तीन, तीन दोन्ही सहा, गणपतीचा थाटमाट पहा. तीन एके तीन, तीन दोन्ही सहा, गणपतीचा ताटमाट पहा. चार एके चार, चार दोने आठ, चार त्रिक 12, गणपतीला पंख्याचा वारा. चार एके चार, चार दोन्ही आठ, चारी त्रिकम 12, गणपतीला पंख्यांचा वारा. पाच एके पाच, पाच दोने 10, पाच त्रिक 15, पाच चोक 20, बाप्पाला लागतात मोदक 21.
राणादा त्या डॉल्बीची कमी तुझ्या पाण्याने भरून काढली बरं का. वय राणा, अरे कमालच केलीस की तू. अंजली, असलं कसलं काय शिकवलंस त्याला? आमचा पैलवान एकदम फास्टातच जायला लागलाय. ही समधी गणपतीची कृपा म्हणायची. वय आबा, गणपती बाप्पामुळेच माझं पाठ झालं बघा. अंजली, अरे बाबा या. अरे वा, दिनकरराव बरं झालं आलं. या प्रसाद द्या समजा. चला या. या बसा या. काय रे पाहुण्यानं चहा पाणी बघा जरा काहीतरी. नाही चहा पाणी वगैरे काही नकोय. आत्ताच घरातून आलोय मी. अंजलीसाठी एक खुशखबर आहे. खुशखबर? अंजली, तुझं पत्र आलंय थेट जर्मनी. स्पीड पोस्ट ना. हे घे. बघू. अंजलीचं सिलेक्शन झालंय. जर्मनीला फार मोठा सेमिनार होणार आहे. जगभरातले शिक्षक येणार आहेत तिथे. अरे वा, म्हणजे ज्या बातमीची अंजली वाट बघत होती ती बातमी आली म्हणायची. हो आबा, माझं सिलेक्शन झालंय. वा वा वा. हे समजा बघा, गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं झालंय बघा. आगमनाच्या टायमाला त्यांचं भारतात निवडीचं पत्र आलं आणि आता विसर्जनाच्या टायमाला फॉरेनचं पत्र आलं. मी म्हणलं होतं का नाही, तुम्ही फॉरेनला जाणार म्हणजे जाणार बघा. गणपतीचा आशीर्वाद म्हणायचा, दुसरं काय. आणि प्रसाद बी म्हणजे बघा की राणादाला पाडोपाड झाल्यात. वहिनीसनी फॉरेन वरनं पत्र आलंय आणि मी बी सुधारलोच की. आबा, म्हणजे बाप्पांनी सगळ्यांना एक नंबर प्रसाद दिला बघा. पण काही जणांना प्रसाद नाही मिळाला ना. म्हणजे मला प्रसाद मिळाला नाही असं म्हणायचं होतं मला. आबा, आम्हाला मिळाला म्हणजे तुम्हाला मिळाला की. आपण काय वेगळं आहे का? लाखात एक बोललाच बघ राणा. अरे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण सगळे एक आहोत आणि एकच राहू. गणपती बाप्पा. ताईसाहेब, डोसक्याला त्याला चोळून देऊ काय? कशाला? नाही, लई भडकलंय म्हणून विचारलं. मस्ती का नाही, एकेकाचे डोसके फोडू वाटायल्यात बघ. काय उपयोग नाही त्याचा. लई निगरकट्ट डोसक्याची माणसं आहेत बघा इथं. तुम्ही नाही त्या भानगडी केल्यासा बघा तायसा. समद्यांची डोसकी जितल्या तिथंच. उलट तुमचंच डोसकं फुटायची वेळ आली. आमचं डोसकं काही एवढं लेचं पेचं नाही. ते बी खरंच आहे म्हणा. या जगात तुमच्यासारखं डोसकं तुमचंच. ते नाही तायसा, पर मास्तरीन लई हुशार डोसक्याची निघाली बघा. फॉरेनला जाणं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. अशी कशी जाईल? आम्ही जाऊ दिलं तर जाईल ना. म्हणजे तुम्ही जाऊ देणार नाही तिला? आता काय कन्नड मध्ये सांगितलं का काय? चालतंय, आपण जाऊ जर्मनला. हा, जर्मनला काय काय असते व? ते जर्मनीमध्ये का नाही, जर्मनची भांडी एकदम स्वस्तात मिळतात बघ. घेऊन येतीस काय? हा चालतंय. स्वस्तात मिळतं तर कशाला सोडायचं, होय की नाही? झोपली नाही अजून? आमची झोप उडाल्या. का? काय झालं? जेवण तर जबरदस्त झालं. मला लई झोप आल्या. बायकोचे पैसे गिळून तिला फसवून तुला कशी काय झोप येते कुणाच ठाव. तुझा जीव अजून पैशातच आहे का? होय, कारण आमसनी पैशाची किंमत आहे.
तुझ्यासारख्या आयत बसून गिळणाऱ्याला कसली आली पैशाची किंमत म्हणा. तू काय कुरपणाला जाऊन पैसे कमवलेस काय? आम्ही कसं बी कमवू. बरं बाई, फसविलं मी तुला. आता खुशीच्या दिवशी तरी भांडणं काढू नकस. आज कसला आलाय रे खुशीचा दिस. अगं वहिनीसनी फॉरेन वरनं इन्व्हिटेशन आलंय. आता वहिनींची हुशारी फॉरेन पत्र पोचली म्हणजे खुशीच आहे की. सारखं आपलं वहिनी वहिनी वहिनी. लई कौतिक आहे रे तुला वहिनीचं. तुझ्या त्या वहिनीला समज सहज मिळत गेलंय. आम्ही या घरासाठी एवढी मरमर करायलोय तरी आमासनी काही नाही. साधा एक कौतिकाचा शब्द पण नाही र. वहिनीने तशी कर्तबगारी दावल्या, तू काय दावलेस? नुसतं किरकिर आणि भांडणच. कायम खुसपाट सोडून दुसरं काय जमते तुला? तू काय बी म्हण, पण जाऊबाई जर्मनीला जाणार नाही म्हणजे नाही. का? का म्हणजे आम्ही म्हणायलोय म्हणून. तुला काय खुळ कुत्र जावलंय काय? काय वहिनींची मालकीन झालीस तू? वहिनींनी काय करायचं आणि काय नाही करायचं हे ठरवणारी तू कोण? या घरची जबाबदार सून. वहिनी थोरल्या सूनबाई आहेत, विसरलीस काय? तेच तेच तर म्हणायलोय आम्ही. त्या या घरच्या थोरल्या असून बी आपलं घरदार आपला नवरा सोडून असं पर मुलखात जाऊन एकट्या बाईनं राहणं हे शोभतंय का तिला? गायकवाड घराण्याच्या परंपरा रीतिरिवाज याचं काय नाही काय? उलट फॉरेनला जाऊन आल्यावर गायकवाड घराण्याचा रुबाब वाढेल 4 माणसात. सूरज अरे असं आपला संसार वाऱ्यावर सोडून तिकडे फॉरेनला जाणं बरं दिसतंय काय? तुला ते पॅरिस आणि फ्रान्सला जायला मिळणार म्हणून पोटात दुखा लागले तुझ्या, नाही का? आता सुचायला लागलंय वय खानदानीपणा रीतिरिवाज. हे बघ, आम्हासनी का नाही वाद घालत बसायचंच नाहीये सूरज. जाऊबाई फॉरेनला जाणार नाहीत म्हणजे नाहीत. ए मला बी वाद घालत बसायचं नाही. वहिनी फॉरेनला जाणार म्हणजे जाणार. आता तोंडाची टकडी बंद करा आणि झोपू दे मला. आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे नाही. डायरेक्ट तिकडनं आले काय पत्र? हो. अहो जबर आहे की पत्र. बरं ह्यात तुमचं नाव कुठे आहे? हे काय इथे लिहिलंय पहिलं. भारी आहे की. तुम्हाला माहित आहे गणपतीला मागणं केलं तर मी तुम्ही अमेरिकेबद्दल शिकायला जावं म्हणून, आणि गणपतीनं पुरं केलं बघा. अमेरिकेहून नाही जर्मनीहून आलंय ते पत्र. अहो कुठं का असं ना, माझ्यासाठी आणि गावातल्यांसाठी अमेरिकाच की. असं का? फॅशन आहे म्हणायची तशी. फॉरेन म्हटलं की अमेरिका. बरं ठीक आहे, मग अमेरिका. किती लांब आहे ते? इथून आधी मुंबईला जावं लागतं आणि मग मुंबई पासून जर्मनी 10-12 तास. लय लांब आहे की. आणि एसटी ना रेल्वेने गेलं तर? एसटी आणि रेल्वे नाही जात तिकडे. माहित आहे मला, पण जात असती तर? जात असती तर 10-12 दिवस. बाबा खरंच लय लांब आहे की. तुम्ही 2-2.5 महिने जाणार ना? म्हणजे तुम्ही 2-2.5 महिने नसणार. तुम्ही येता का माझ्यासोबत? मी? हो. तसंही मी तिकडे काय करणार ना, एकटीला करमणार नाही मला. नकर बाबा, ते इमानाचं लई भ्या वाटते मला. अहो मी आहे ना तुमच्या सोबत, तुम्ही कशाला काळजी करताय? मी नाही काळजी करणार. माझी कंडिशन बघून तुम्हीच काळजीमध्ये पडशीला बघा. आणि 2-2.5 महिने कोण पाव खात बसणार? पाव का? ते वहिनी सांगत होत्या फॉरेनची माणसं पाव खात्यात म्हणून. ते त्यांचं स्टँडर्ड खाणं असते ना. हो असंच काही नाही, तुम्हाला आवडेल असंही खाणं मिळतं तिथे. तुम्ही चलाच. नाही नको, ते इमानाचं माझं काय पटत नाही हो. तुम्हीच जावा. अहो पण 2-2.5 महिने मी एकटी कशी राहणार? तुम्ही नसलात तर आधीच मला कसं तरी होतं. अहो एकदा का तुम्ही अभ्यासामध्ये गुंतलात की 2-2.5 महिने कसे जाणार तुम्हालाच कळणार नाही बघा. अहो तुम्ही बिंदास जावा. अहो खरंच सांगतोय. आणि तुम्ही परत येशील ना तर गावात समधीकडे तुमचे पोस्टर लावतो बघा, फॉरेन रिटर्न बायको म्हणून. नाही नाही, असं काही करू नका. नाही हो, ही असं बोलायची पद्धत असते. आता तुमचं जर्मनीला जायचं पक्क झाले ना. आता देव जरी मध्ये आला तरी तुम्हाला जर्मनीला पाठवणार म्हणजे पाठवणार बघा. यात तुमचं नाव पुढे माझं नाव बी लिहिलंय काय? हो हे बघा, अंजली रणविजय गायकवाड. भारी दिसते की हे बी.